नायकिणीचा वाडा. पारू तिच्या मृतदेहात जाऊन विसावली तरी तिच्या बदल्याची आग विझली नव्हती. आपली काहीच चूक नसताना फक्त खोताला वाचवण्यासाठी ओरडले याची एवढी मोठी शिक्षा द्यावी. मी तर एक नाचणारी, खोताने मला विकत आणून या गावात बसवले. यात मी काय चूक केली? इतके सारे होऊनही आज महेश माझ्या अमानवी शक्तीवर भारी पडला. मी पार हीनदीन झालीये. माझ्या या अवस्थेला जबाबदार महेश, शिवा परब आणि कुलकर्णी बुवाला मी सोडणार नाही. पारू आतल्या आत धुमसत होती. तिच्या अपमाना इतकाच तिला अंगावर पडलेला पाण्याचा, अंगाऱ्याचा आणि विशेष करून मानेभोवती बांधलेल्या त्या दैवी धाग्याचा फार त्रास होत होता. आगीचे लोट सोडणारी पारू राग होता होता वाचलेली. अग्निकन्या असलेली पारू नायकीण आज तिच्या जमिनीत पुरलेल्या देहात विश्रांती घेत वाट पाहत होती योग्य संधीची. तिच्या हातात सध्या तेवढंच होतं. इकडे महेशच्या शरीराची पार वाट लागलेली, त्याची बरीच हाडे मोडलेली, ठिकठिकाणी खरचटलेले, रक्त वाहत होते. एक डोळा थोडक्यात वाचलेला, सर्व शरीरावर सूज चढलेली. तरीही महेश खुश होता. सर्वांनी वाजत गाजत महेशला गावात आणले. महेशची शुद्ध हरपली. 2 महिने दवाखान्यात काढून मगच महेश घरी परतू शकला. आता महेश महादेव जोशी माननीय सरपंच बनले. यथावकाश शिवाजी परबाची कन्या अवंती हिच्यासोबत त्याचा विवाह झाला. सर्व काही व्यवस्थित सुरू होते. पण तिकडे पारूच्या मनात सुडाची आग शांत झालेली नव्हती. वर्षामागून वर्षे गेली. महेश वयोमानाने मरण पावला. गावकरी दुःखी, कष्टी झाले. पण नियतीपुढे कोणाचा इलाज चालतो? एके दिवशी गावाबाहेरच्या जंगलाला आग लागली. शेकडो झाडे वणव्यात भस्म झाली. त्या आगीची धग लागून जमीन तापली आणि जमिनीखालची पारू पण. पारू नायकीण बोलून चालून अग्निकन्या. आगीच्या गर्मीने पारू सुखावली गेली. मोबाईलची बॅटरी चार्ज व्हावी तशी पारू ताजीतवानी झाली. तिच्या मानेभोवतीचा दैवी धागा आता कुचका झाला होता. पारूने सर्व शक्ती एकवटवून तो तोडला व बाहेर आली. आगीत नाचू लागली. त्या आगीने तिच्या अंगात ऊर्जेचा संचार झाला. पारू पुन्हा सज्ज झाली महेश व गावकऱ्यांचा बदला घेण्यासाठी. पारू जंगलातून थेट प्रकट झाली महेशच्या घराबाहेर. तिची नखे शिवशिवत होती महेशच्या नरडीचा घोड घ्यायला. ओसरीवर येऊन पाहते तो चंदनाचा हार घातलेला महेशचा फोटो. पारू अस्वस्थ झाली. तिथून निघून थेट आली तो तिचा वाडा होता त्या ठिकाणी काहीच नव्हतं. या ठिकाणी पूर्वी एक वाडा होता हे कोणाला सांगूनही खरे वाटले नसते. चिडलेली पारू एक आसरा शोधत होती. तिला दिसली देवाला मुंजीची पत्रिका ठेवायला निघालेली आणि मस्तीखोर लहानगी मनी. झाडामागे लपून माझी व सुनीलची गंमत बघणारी. पारूने पुढचा मागचा विचार न करता तिच्या शरीरात प्रवेश केला व बाहेर आले मनीचे शरीर. पण त्यावर ताबा होता पारू नायकिणीचा. मी तिची वेणी ओढताच मला जो धक्का बसला तो मनीने नाही तर पारूने दिलेला होता. म्हणून तर मी पार 3 फूट लांब जाऊन पडलो. नेहमी पाण्यात खेळणारी मनी आज ना पाण्यात गेली ना मंदिरात आली. कारण अग्निकन्या पारूला पाण्याची आणि हो देवाची पण ॲलर्जी होती. मानवी देहात प्रवेश केल्यावर तिला भुकेची जाणीव झाली आणि म्हणूनच मनी कच्ची अंडी खाऊ लागली आणि मला कोंबडी आणून दे असा आदेश दिला. तिथे मी, सईबाई आणि जीवाप्पा वेगाने आमच्या घरची वाट तुडवीत होतो. सईबाईचे देवाला नवस सुरूच होते. जीवाप्पाला हे काही नवीन नव्हते. तो आपल्या भारदस्त मिशांवर ताव देत पावले टाकीत होता. पण जीवाप्पाच्या ध्यानी म्हणी नव्हते की त्याची गाठ या गावच्या कट्टर शत्रू असलेल्या पारू नायकिणीशी पडणार होती. आम्ही तिघे बागेत पोहोचलो आणि मनी मोठमोठ्याने हसू लागली. कोंबडी बरोबर हे म्हैस आणि हे करडू कशाला आणलेस रे? मनीने सईबाईच्या हातातील कोंबडी लागलीच हिसकावून घेतली आणि त्या जिवंत कोंबडीची पिसे उपटायला सुरुवात केली. कोंबडी जीवाच्या आकांताने ओरडत होती. मनीच्या आतमध्ये बसलेल्या पारू नायकिणीला म्हणजेच त्या हडईला कुठली तिची दया येणार होती. तिला चांगलीच भूक लागल्याचे जाणवत होते. तिने त्या कोंबडीची मुंडी पिरकाळून तिला एका सेकंदात गतप्राण केले आणि ती तिच्यावर तुटून पडली. कोंबडी तशी फार मोठी नव्हती पण मनीचं तोंड लहान असल्यामुळे अधिक मोठे तुकडे तोंडात ढकलणे पारूला शक्य होत नव्हतं. ती हळूहळू त्या कोंबडीचं मांस खात होती
आणि तहान लागली की तिचं रक्त पीत होती. अतिशय घृणास्पद प्रकार चालू होता. सईबाई आणि जीवाप्पाला बागेत पाहून माझे आजी आजोबा धावतच तिकडे आले. हा सगळा प्रकार पाहून आजी धाय मोकलून रडायला लागली. सईबाईने तिला शांत राहण्याचा व पारूला अधिकाधिक खायला घालून गुंतवून ठेवण्याचा सल्ला दिला. ती बऱ्याच वर्षांची भुकेली असल्यामुळे तिची भूक अशी मिटणारी नव्हती. याच दरम्यान तिला आपल्या काबूत करायला काहीतरी मार्ग काढला पाहिजे हे सईबाईने ठरवले होते. मनी एकानंतर एक कोंबडीच्या शरीराचे लचके तोडत होती. जीवाप्पाने कोळसा पेटवून मोठा धूर केला व त्यावर तोंडातल्या तोंडात पुटपुटत मंत्र म्हणत धूप टाकू लागला. त्याने इतका धूर केला की पुढचे काहीही दिसणे अशक्य होते. आपल्या जवळचा मोरपिसांचा झाडू काढून तो मनीला त्याचा फटका देण्याच्या तयारीत होता, पण सईबाईने त्याला तसे करण्यापासून परावृत्त केले व इशाऱ्याने दुसरा काही मार्ग असेल तर बघ असे सांगितले. मोठा धूर झालेला पाहून हळूहळू गावकऱ्यांची गर्दी तिथे जमायला लागली, पण सर्वजण अगदीच शांत होते. कोणाच्याही तोंडातून एक शब्द बाहेर पडत नव्हता. याच वेळी जीवाप्पाच्या मदतीला आले कुलकर्णी बुवांचे चिरंजीव. आज परिस्थिती अतिशय नाजूक होती, कारण थेट मनीवर हल्ला केला तर पारूचे कमी आणि मनीच्या शरीराचे नुकसान जास्त होण्याची शक्यता होती. आता फार काही करता येत नाही असे पाहून जीवाप्पा हात जोडून मनीसमोर गुडघ्यावर बसला व म्हणाला, तू कोण आहेस मला सांग. तू कोण आहेस आणि तुला काय पाहिजे. एव्हाना पारूचं पोट भरलं होतं, त्यामुळे तिने आपल्या पुढ्यातला कचरा एका फटक्यात उडवून लावला व जीवाला म्हणाली, बघ माझ्या डोळ्यात तुला काय दिसतंय. ओळखलं नाहीस मला मी कोण आहे. अरे एकेकाळी अख्ख्या गावाच्या जमिनीचा मालक बनलेला खोत, माझ्या पायाचा दास बनलेला पारू नायकीण म्हणतात मला. मला सूड घ्यायचाय तुम्हा सगळ्या गाववाल्यांचा. तुम्ही मला जाळून टाकलं, माझ्या मृत्यूवर मोठमोठ्याने हसलात. लाजा वाटत नाही तुम्हाला. आता या गावातल्या एका पण माणसाला मी जिवंत सोडत नसते. जीवाने पारू समोर हात जोडले व म्हणाला, तुला काय हवं ते मिळेल, फक्त तू आम्हाला माफ कर आणि इथून निघून जा. पण पारू काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. कुलकर्णी बुवांच्या लेकाने आपल्या वडिलांकडून पारूबद्दल बरंच काही ऐकलं होतं. तो हे सर्व शांतपणे पाहत व ऐकत होता. पारूला हरवायचं असेल तर तिच्या अंगावर पाणी पडलं पाहिजे किंवा कसले तरी अघोरी प्रकार केले पाहिजेत, पण या सगळ्याचा फटका मनीलाही तितकाच बसू शकतो. म्हणून त्याने युक्ती लढवली. त्याने हळूच गर्दीतून मागे जाऊन आमच्या घरातील टेप रेकॉर्ड काढून आणला व मोठ्या आवाजात शास्त्रीय संगीत वाजवण्यास सुरुवात केली. पारू जरी हडळ झालेली असली तरी बोलून चालून ती एक नर्तिकी होती. संगीत वाजायला लागले आणि तिचे पाय तिरकू लागले. मनीच्या शरीरात बसून तिला हालचाल करण्यास बहुधा मर्यादा येत असाव्यात, कारण सुरुवातीला तिने ताल धरण्यासाठी पाय आपटले, पण म्हणावे तसे जमून येत नव्हते. अखेरीस मनीच्या शरीरातून पारू बाहेर पडली व एक प्रचंड स्त्रीच्या आकाराचा आगीचा लोट त्या शास्त्रीय संगीताच्या तालावर जोरदार नृत्य करू लागला. हे दृश्य जितके भयानक होते त्याहीपेक्षा पारूची नृत्यकला पाहण्यासारखी होती. पारू मनीच्या शरीरातून बाहेर पडून नृत्य करू लागली. मग सईबाईने मनीला पटकन उचलले आणि आजीकडे दिले. तिला देवघरात ठेवण्यास सांगितले. मनी बेशुद्ध झालेली. तिला घेऊन आजी घरात निघून गेली. तिकडे पारूचे तांडव नृत्य सुरूच होते. आता हिला थांबवायचे तरी कसे गावकरी विचारात पडलेले आणि इतक्यात जे व्हायला नको तेच झाले. अचानक वीज प्रवाह खंडित झाला आणि टेप रेकॉर्डमधील संगीत बंद पडलं. पारूची नृत्याची नशा उतरली आणि ती जमिनीवर आली. ती इकडे तिकडे बघून मनीला शोधू लागली, कारण आता पुन्हा तिच्या शरीरात प्रवेश करणे एवढंच पारू करू शकत होती. मनी तिथे दिसत नसल्यामुळे पारू पार पिसाळली गेली. आजी मनीला घेऊन देवघरात गेलेली. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ सुरू केलेला. आता पारू मनीच्या केसालाही धक्का लावू शकत नव्हती. मग जीवा पुढे सरसावला. जीवाने घोबडाचे रक्त, काळ्या मांजराचे केस, पालीची शेपटी आणि अशा बऱ्याच चित्रविचित्र गोष्टी एकत्र करून त्याने बनवलेले रसायन पारूच्या दिशेने फेकले. या रसायनाचा परिणाम झाला व पारू मागे हटली गेली, पण तिने हार मानली नव्हती.
ती त्वेषाने गाववाल्यांच्या दिशेने चाल करून येत होती. कुलकर्णी बुवांच्या मुलाने लागलीच नळाचा पाईप चालू करून पारूच्या अंगावर पाण्याचा फवारा धरला. पुन्हा एकदा पारू कमजोर पडत चालली होती, पण सहजासहजी हार मानणारी नव्हती. ती मोठमोठ्याने ओरडून म्हणाली, मी आता जाते, पण मी लवकरच परत येईन तुमच्या सगळ्यांचा सूड घेण्यासाठी. लक्षात ठेवा, पारू नायकीण म्हणतात मला. पारू अंतर्धान पावली, पण ती आता लवकरच परत येणार म्हणून सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. जीवाप्पाने खाली बसून ध्यान लावले. त्याला फक्त काळाकुट्ट अंधार दिसत होता. त्याने आपल्या गुरुचे स्मरण केले. दीर्घ श्वास आत ओढला. पुन्हा ध्यान लावायचा प्रयत्न केला, पण असफल झाला. जीवाने डोळे उघडले आणि आकाशाकडे पाहिले तर काळाकुट्ट अंधार दाटलेला. सूर्य ढगाआड लपलेला. जोरदार वारा सुटला. धुळीचे वादळ सुरू झाले आणि पारू त्वेषाने परत आली. एका हाताने जीवा व दुसऱ्या हाताने कुलकर्णी बुवांच्या लेकाला उचलून हवेत गोल गोल फिरवू लागली. आता मात्र गावकऱ्यांची चांगलीच पाचावर धारण बसली होती. काय करायचे काय, कोणालाच काही सुचत नव्हते. जीवा आणि कुलकर्णी मात्र पारूच्या तडाख्यात सापडले. तिने बराच वेळ त्यांना हवेत गोल गोल फिरवले आणि आता त्यांना खाली फेकून द्यावे असे पारूला वाटले. पण खेळ अजून संपला नव्हता. थोड्या वेळापूर्वी दाटलेला अंधार, लपलेला सूर्य व आलेली धुळीची वावटळ ही पारूची कमाल नव्हती, तर वरुण राजाच्या आगमनाची नांदी होती. गारांच्या माऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्या पावसाचा तडाखा इतका प्रचंड होता की पारूला सांभाळण्याची संधीच मिळाली नाही. सगळे गावकरी दिसेल तिकडे आडोसा घ्यायला पळत सुटले. पारूच्या हातून जीवा व कुलकर्णी जमिनीवर पडले. पारूला पावसाचा चांगलाच प्रसाद मिळाला, तोही गारांसह. वरुण राजाने चांगला अर्धा तास पारूचा समाचार घेतला आणि पारू अखेरीस हार मानून तेथून निघून गेली. पारू निघून जरी गेली असली तरी तिचा कायमचा बंदोबस्त करण्याची गरज आहे म्हणून जीवा बाकी गावकऱ्यांना घेऊन तिचे प्रेत जिथे पुरलेले त्या ठिकाणी गेला. वणवा आता शांत झालेला. पोलीस पाटलाने जिथे पारूला पुरलेले ती जागा दाखवली. पारूचा सांगाडा बाहेर काढून त्याचे योग्य ते अंत्यसंस्कार करण्यात आले आणि अशा रीतीने पारू नायकिणीच्या भयानक जीवनयात्रेचा अंत झाला होता. नायकिणीचा वाडा. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.